नाही शनाया नाही असं करू शकणार. तिचा आणि राधिकाचा तसा काही संबंधच नाहीये. तरी माझ्या मनात संशय काही जात नाहीये. एकदा शहानिशा करायलाच हवी. हा एक काम करतो, शनायाला आज काहीतरी फेक न्यूज देतो, असंच काहीतरी सांगतो. आणि ही बातमी जर राधिकापर्यंत पोहोचली तर नक्कीच शनाया याच्यामध्ये कल्प्रिट आहे. लेट्स सी. गॅरी, शनाया ऐक ना, तुला एक सिक्रेट सांगायचंय. सिक्रेट? सांग. आज संध्याकाळी मी एका मॅनला भेटतोय. कोणता मॅन? ती आपली रायव्हल कंपनी आहे ना, म्हणजे राधिका मसाल्याची रायव्हल कंपनी सुप्रीम मसाले. हा, त्याचा एक मॅन मला आज संध्याकाळी 6 वाजता भेटतोय. कशाला? त्याचा आणि माझं एक डील आहे. म्हणजे राधिका मसाल्याचे सगळे सिक्रेट्स मी त्याला सांगायचे आणि त्याच्या बदल्यात तो मला कमिशन देणार. व्हेरी गुड, व्हेरी गुड. हो, आणि असंच पाहिजे गुड फॉर नथिंगला. हो, मग माझ्याकडे दुसरा ऑप्शनच नाही ना पैसे कमवायचा. नाईस. पण कुठे भेटणार आहेस? इथे ग, ते हॉटेल नाही का, हा डायमंड हॉटेलला भेटतोय आज संध्याकाळी 6 वाजता. फक्त एक गोष्ट, कोणालाही सांगायचं नाही. ओके? काय यार गॅरी, तेच तेच बोर करू नको. तसं नाही बच्चा, जरा काळजी घे. ओके? आय लव्ह यू. एवढी इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन राधिकाला द्यायलाच पाहिजे. आणि वहिनी, आज जी फॉरेन डेलिगेट्स बरोबर आपली मीटिंग आहे ती जवळपास, वहिनी बोलतोय मी काहीतरी. वहिनी काय झालं? पण ही आपली जेनी कधी येते? आज संध्याकाळी. मग तुम्ही जाताय ना एअरपोर्टला? नाही, मी तिला मेसेज केलं होतं. तिने म्हणजे मी तिला विचारलं होतं, तिने मला नाही सांगितलं. हो, विचारायचं काय, सरळ जायचं, सरप्राईज द्यायचं. नाही, मला भीती वाटते. मला माहित नाही ती काय बातमी घेऊन येणार. कसली भीती वाटतेय आनंद भाऊजी? तुमच्या मनात जे चाललंय ना तसं काही नसणार आहे. अहो खरंच नाही. आणि तसं काही असतं ना तर सगळ्यात आधी तिने मला सांगितलं असतं. आणि काल आमचं बोलणं झालंय, तसं काहीही नाहीये. हो का? मला आता थोडस रिलीफ फील होतंय. होतंय ना? हो, एकदम रिलॅक्स आहात ना? हो, खूपच जास्त. मग आता जा तिला घ्यायला. नाही वहिनी, मी ना तिला इथे ऑफिसमध्येच भेटतो. आज आपली महत्वाची मीटिंग आहे ना त्या फॉरेन डेलिगेट्स बरोबर, सो ती आपण करूया. ती जास्त महत्वाची पण आहे. आणि वहिनी काय होतंय? मी कामाचं काहीतरी बोलतोय, तुमचं लक्ष नाहीये. काय झालंय? नाही आनंद भाऊजी, आज नाही लक्ष लागत आहे माझं कामात. घरी काय झालंय का? डिवोर्सची पुढची तारीख मिळाली. संकट येणार हे आपल्याला माहिती असतं, पण ते खऱ्या अर्थाने जेव्हा आपल्या दारापाशी येऊन ठेपतं ना तेव्हा मात्र घालमेल होत. मला खरंच डिवोर्स हवाय भाऊजी, पण इतर बायकांना डिवोर्स घेताना जितका त्रास होतो, जितकं दुःख होतं, तितकंच दुःख आणि तितकाच त्रास मलाही होतो. मी समजू शकतो भाई, पण आता या परिस्थितीत आता जे काही झालंय म्हणजे तो जो होता है अच्छे के लिए होता है, अशीच समजूत काढायची ना आपल्याला. ते बरं पडेल, हो की नाही? माझं ठीक आहे, पण अथर्वचं काय? त्याला कसं समजव? आई बाबांचं काय? नाही, बाबा सगळं समजून घेत आहेत, पण आईंचं काय करू? आईंच्या सांगण्यावरनं यांना सुधरवण्याचा मी एवढा प्रयत्न केला, पण एक मिनिट, शन्याचा मेसेज.
गॅरी आज संध्याकाळी 6 वाजता एका क्लायंटला भेटायला जातोय आणि तो आपल्या कंपनीचे सिक्रेट्स विकणार त्यांना. येऊ का नानासाहेब? अरे या महाजनी काका या बसा. आज अगदी माझं काका. काय मुलांच्यामुळे माझ्याही तोंड झालं. बरं झालं आलात तेव्हा. मला पण बसून बसून कंटाळा आला होता. नानाजी आज सकाळी फिरायला नाही दिसलात? आमचे पार्टनर नाही ना. हो वसंतराव. हो. आज सकाळच्या फ्लाईटने नागपूरला गेले ना ते? त्यांची भेट नाही झाली हो माझी. हो पण माझी भेट झाली ना. बरंच काही सांगून गेले. म्हणजे नानाजी वसंतराव खूप डिस्टर्ब वाटत होते. राधिकाची काळजी वाटते त्यांना. नाही स्वाभाविक आहे. राधिकेचं सगळं मार्गी लागेपर्यंत काही खरं नाही. आमची ही सांगत होती घटस्फोटाच्या केसची पुढची तारीख पडल्याची कोर्टाची नोटीस आली. सरिता वहिनी पण अस्वस्थ आहेत. राधिका सुद्धा अस्वस्थ झाली असणार. कुठल्याही मुलीचा संसार मोडणं म्हणजे हे काय चांगली गोष्ट नाही. मला तर असं वाटतंय राधिकाच्या मागचं हे दुष्टचक्र कधी थांबणार आहे की नाही. थांबेल. एक उपाय आहे. कुठला? तिचं दुसरं लग्न करून द्यायचं. माझ्याही मनात तेच येत आहे पण नाही शक्य होणार आहे. राधिका नाही ऐकणार. तेच तर आहे ना. एकदा हा घटस्फोट झाला ना नानाजी की तिचं मन जपणाऱ्या तिला सांभाळून घेणाऱ्या दुसऱ्या मुलाशी तिचं लग्न केलं ना तिचं आयुष्य बनून जाईल. नाही आपल्याला लाख वाटेल हो. कसं आहे तिच्या मनाला दुसऱ्या लग्नाचा विचारही शिवणार नाही. आता मी आज ओळखतो का ते पोरीला? नाही तसला नाही विचार करणार. तिला तसा विचार करायला आपल्याला भाग पाडावा लागेल. हो वसंतरावांची पण तशीच इच्छा आहे. राधिकानं सौमित्रचा विचार करावा म्हणून. हो माझ्याशी पण अप्रत्यक्षपणे या विषयावर बोलले ते एकदा. सध्या राधिकेसमोर असा विषय काढणं बरोबर नाही. आता काय तुझी मनस्थितीच नसणार असलं काय ऐकून घ्यायची. पण सौमित्राच्या मनात हा विचार आपण नक्कीच पेरू शकतो. कुणी सांगावं नानाजी? त्याच्याही मनात तेच असेल. हे योग्य आहे. आपण त्याच्या मनाचा अंदाज घ्यायला सुरुवात करू. काय राधिकेच्या सुखासाठी एवढं तर नक्कीच करू आपण. तिलाही सुखी होण्याचा अधिकार आहे आणि हे सुख तिला गुरुनाथ कडून कधीच मिळणार नाही. काय सरिता ती एकदम बोलावून घेतलं मला? काय नाही हो, चहाची वेळ झाली होती. एकटीला कसंच वाटत होतं. म्हटलं या बोलवावं तुम्हाला. आज जरा उशीरच झालाय ना चहाला. मला पण ना हे घरात नसले ना की एकटीसाठी चहा करायचा जाम कंटाळा येतो. तुम्ही पण हल्ली दुपारी एकट्याच असता नाही? हो ना. वसंतराव नागपूरला गेलेत ना? हो संत्र्याचा सीझन आहे ना हो, तर मग जावंच लागते ना. तुमची खूप धावपळ होत असेल आता इथे. काहीची धावपळ. अहो ते गेलेत तिथं पण पहा बरं सगळं चित्त त्यांचं इथंच आहे बरं. अगदी खरं आहे. आपण कुठेही गेलो ना तरी लक्ष सगळं मुलांकडे असतं. अहो आता आमचंच बघा ना. मुलगा गेलाय तिकडे परदेशात पण सगळा जीव त्याच्यात अडकलाय. एक विचारू का? सांगाल का? विचारा ना. तुमच्या माहितीमध्ये कोणी असं ज्योतिषी वगैरे आहे का? ज्योतिषशास्त्राचा गाढा अभ्यास असलेले गुरुजी आहेत का तुमच्या कोणते पाहण्यात? का हो काय झालं म्हणजे कुणासाठी? तुमच्यापासून का लपवाचं बाई? राधिका आणि गुरुनाथच्या घटस्फोटाची तारीख पडली. म्हटलं ज्योतिषाकडे दाखवून पाहावं. का दिक्कत आहे? काही संकट असेल तर काही उपाय आहे का? कसं असतं ना सरिता ते, आपण करून सरून भागलो ना की मग ह्या गोष्टींच्या मागे लागतो. अहो आता आमचंच बघा ना. मुलासाठी कित्येक ज्योतिषांना पत्रिका दाखवल्या त्याची. सांगतील ते उपाय केले, उपास तपास केले पण सगळं व्यर्थ गेलो. तो जायचा तो गेलाच ना तिथे आम्हाला सोडून. म्हटलं एकदा दाखवावं. का म्हणते पाव. जे नशिबात आहे ना ते घडणारच. नशिबा पुढे कोणाचं काही चालत नाही. माझ्या मनाच्या समाधानासाठी म्हणत होते. ठीक आहे माझ्या ओळखीचे आहेत गुरुजी.
मी उद्याच बोलावून घेते त्यांना. चालेल, बोलवा बरं ताईंना, उद्याच बोलवा. दुपारच्या वेळेसच बोलवा, कोणी नसतं ना. येतील, सांगतील, जे काही सांगतील ते माझ्या मनातच ठेवेन बरं, मी कोणाला नाही सांगणार. येऊ दे त्यांना, खूप बरं होईल. नका काळजी करू. हा, सगळं ठीक होईल. चल बाय, मी निघतो. ओके बाय. कुठे? हा, ते तुला सांगितलं होतं ना मी. कधी? शनाया, रिंग? रिंग फिंगर? लेडी फिंगर? भेंडी? रिंगच्या आत काय असतं? गोल्ड असतं, सिल्वर असतं, पिंक गोल्ड असतं, डायमंड. डायमंड डायमंड हॉटेल, सुप्रीम कंपनी, पैसे. ओके. फक्त कोणाला सांगायचं नाही, नाही सांगणार. ओके, चल विश्मीला. येस, बाय बेबी, ऑल द बेस्ट. बाय. हा मुद्दा जास्त महत्वाचा आहे आनंद भाऊजी, आपण हा रेज केला पाहिजे. करेक्ट. ही मीटिंग आपल्यासाठी खरंच खूप महत्वाची आहे. मी आय कम इन मॅम? ये. काय मॅम, गॅरी गेला मीटिंगला. काय आता? हा, मी तुम्हाला मेसेज केला होता ना. ओके, ठीक आहे, निघ. काय? तू जा म्हणजे मी तुम्हाला एवढी इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन दिली ना मॅम. थँक्यू. यार नुसतं थँक्यू म्हणून नाही चालणार यार. यू हॅव टू पे फॉर इट. शन्या, मी ऑलरेडी तुला खूप पैसे दिले, ऍडिशनल बोनस दिलाय, आता काय पाहिजे तुला? बट दिस इज नॉट फेअर. मी तुला एवढी व्हॅल्युएबल इन्फॉर्मेशन दिली आहे, तर मग तू पण मला काहीतरी व्हॅल्युएबल दे ना. ठीक आहे, नंतर बघते तुझ्याकडे. पण नंतर नक्की बघशील माझ्याकडे. निघ. फाईन. आनंद भाऊजी, आता कसं करायचंय आपण? आणि म्हणजे आपण मीटिंग झाल्यानंतर 6 वाजता त्यांना तिथे गाठणार होतो ना. हो, तो आत्ताच गेलाय आणि आपली मीटिंग पण आत्ता, म्हणजे हे सगळं क्लॅश होणार आहे. आणि आपली फॉरेन डेलिगेट्स बरोबरची मीटिंग खूप महत्वाची आहे, ती आपण स्किप पण करू शकत नाही. आनंद भाऊजी, यांनी आपल्या कंपनीचे सिक्रेट कोणाला तरी विकणं हे जास्त रिस्की नाही का वाटत आहे तुम्हाला? ते आहेच, पण आता म्हणजे आपण पण काय करू शकतो आता? तेच तर कळत नाहीये. या तुम्ही एक प्रयत्न करता का? या फॉरेन डेलिगेट्सची मीटिंग आपले पोस्टपोन होती का बघता का? वहिनी, असं कसं पोस्टपोन करणार? ते फॉरेन डेलिगेट्स आहेत, ते कुठे परत येणार आहेत इंडियात? एकदा फोन करून बघा ना पण प्लीज. मी विचारून बघतो त्यांना. /19 आणि 120. आणि हे 150 रुपये फक्त. आता काय होणार आहे यात मावशी? खरंच आहे. पूर्वीनं आपली पार वाट लावलीये, खूप शेंडी लावली आपल्याला. हो ना, उन्हात फिरून फिरून माझं कॉम्प्लेक्शन खराब झालं आणि पाय दुखायला लागले ते वेगळेच. हो ना, काहीतरी म्हणे स्वतःचा पाठलाग करा. मग म्हणाला माझ्या मागे कोणीतरी आहे त्याचा पाठलाग करा. याच्या मागे कोण असणार आहे शनायाशिवाय? असतेच काय यार, काय करायचं ते सांग ना. काय करायचं आता? आपल्या दोघांना गाशा गुंडाळून कुठतरी निघून जावं लागेल. कुठे जाणार आहे? जायलाही काही नाही. हा, मला एक ऑफर आली. कसली ऑफर? अगं, तो सुशांत होता माहिती, माझ्या कॉलेजमध्ये होता. आम्ही 3rd इयरला एकत्र होतो, मग एकत्रच फेल झालो. तो खूप रडला. अरे ते जाऊ दे रे, मुद्द्याचं बोल. हा, तर मग त्याच्या बहिणीचं लग्न आहे म्हणे. फोटोग्राफीला येशील का विचारलं त्याने मला. आता जयपूरला कोण जाणार आहे? अरे कोण जाणार म्हणजे काय? तू जा. त्या गुरुशनाच्या मागे लागण्यात काही अर्थ नाहीये. तू तुझा व्यवसाय कर फोटोग्राफीचा. पण बजेट कमी आहे त्यांचं.
अरे थोडं बजेट सुद्धा आपल्यासाठी खूप जास्त आहे. रिकाम्या हाताने राहण्यापेक्षा बरं नाही का? अरे मी सुद्धा ना विचार करते. फोटोग्राफी करायचं? नाही रे वेड्या, मी विचार करते लंडनला जायचा. तुला आठवतं ना, लंडनला माझा तो एक क्लायंट होता. हा. त्याने मला फोन केला होता. त्याने बोलावले मला तिकडे. मावशी जा तू जा आणि असे डॉलर मध्ये पैसे घेऊन ये ग, असे डॉलर मध्ये पैसे घेऊन ये. तरच मी विचार करते. अरे यावेळेला ना मी टॅरोचा अभ्यास करून जाणार आहे, म्हणजे पितळ उघडं पडायला नको. हा मी पण जातो मग. आज रात्रीच्याच गाडीने निघावं लागेल मला. इतकं लगेच? अगं परवा लग्न आहे, मग आजच नाही का निघावं लागणार? त्याला कळवतो तसं, पण एक प्रॉब्लेम आहे. कसला? माझ्याकडे पैसे नाहीये यार तिकिटासाठी. हो, मी देऊ का? तुझ्याकडे पैसे आहेत? हा, मी जरा बाजूला काढून ठेवले. अरे यार दे ना मग. मी देते, पण केड्या तिथून माझ्यासाठी काहीतरी आणायला लागेल ना. तिथे जयपूरला म्हणे आर्टिफिशियल ज्वेलरी खूप छान मिळते. छान. त्याला म्हणतात गाव अभी बसा नाही और लुटेरे पहले से आगे. अगं आधी जाऊ तर दे. जा रे जा, यशस्वी होऊन ये. मस्त. येस. डायमंड हॉटेल पाशी आलोय तर खरा, पण आता इथे राधिका येणार की नाही हाच प्रश्न आहे. नाही, राधिका नकोच यायला. ती जर इथे आली तर त्याचा अर्थ हाच होतो की शनाया राधिकाला सगळी इन्फॉर्मेशन देते. शनाया कशाला राधिकाला जाऊन मिळेल? नाही, असं नाही होणार ना, असं नकोच व्हायला. जाऊ दे, आता कळेलच थोड्या. इथेच आहे हॉटेल डायमंड. हो. आतमध्ये जाऊन बघूया का गुरुला? नाही आनंद भाऊजी, शन्यानी मला सांगितलंय की ते हॉटेलच्या बाहेर भेटणार आहेत. ओ, त्यामुळे थांबायचंच. येतील नाही, आणि खरं तर यायला हवं होतं आतापर्यंत, कारण आपल्या आधी निघाले. थांबा जरा, वाट बघूया. ओ माय गॉड, राधिका आणि आनंद इथे? त्याचा अर्थ बच्चा? नाही आनंद भाऊजी, मला असं वाटतं की या शन्यानी आपल्याला चुकीची इन्फॉर्मेशन. ओ, काय करायचं आता? वहिनी तिला फायर करा. आणि तो गुरु आहे ना, त्याच्यावर पण आपण लक्ष ठेवूया जरा. नाही, ते केलंच पाहिजे. आनंद भाऊजी, माझं चुकलं. इतकी महत्वाची मीटिंग होती आज, या मूर्ख मुलीपायी कॅन्सल झाली. मी आता उद्याला हिच्याकडे बघतेच, मागवतेच तिला. चला.
नाया, हाऊ कॅन यू डू दिस? सगळी इन्फॉर्मेशन राधिकाला जाऊन देतेस तू? तू बघच आता मी काय करतो, आणि या सगळ्याची शिक्षा मी नाही, राधिकाच देईल तुला.